हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज छान बनवणार आहे मी मटण फ्राय आणि रस्सा पण बनवणार आहे मटणच्या भाजीमध्ये। तर बघा आता मी इथे तयारी करून घेत आहे मटणच्या भाजीची। तर इथे मी घेतलेला आहे स्वच्छ धुवून 3 ते 4 पाण्याने मटण आहे 1.5 किलो आणि ते 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। आणि बघा 2 मोठे मोठे कांदे सुद्धा घेतलेले आहेत की मटण जास्त असल्यामुळे कांदेसुद्धा जास्त टाकायचे, कांद्यामुळे खूप छान टेस्ट येते मटणाला। तर बघा आता मी तेल वगैरे टाकून घेतलं इथे कुकरमध्ये आणि हा कुकर मी नवीनच घेतलेला आहे। तर खूप छान आहे बघा। तर हे 2 कुकर आहेत, एक 7 लिटरचा आहे आणि हा 4.5 लिटरचा आहे। तर मला हे मी ॲमेझॉनवरून घेतलेले आहेत। तर खूप छान आहेत, फक्त याचं झाकण एकच आहे, 2 कुकर आणि 1 झाकण। तर मला ते 4,500ला पडले, तर खूप छान भेटले मला। तर आता बघा याच्यामध्ये 1.5 किलो मटण शिजवणार आहे मी। तर आता इथे छान कांदा भाजून घेत आहे। तर कांदा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत भाजू द्यायचा, जेणेकरून आपल्या जे मटणची भाजी असते त्याला अशी गोडसर चव येणार नाही। कांदा कोणत्याही भाजीमध्ये कांदा छान भाजला की चवसुद्धा छान येते। तर आता इथे कांदा वगैरे छान भाजून घेते बघा। तोपर्यंत मी इथे बनवणार आहे लसूण अद्रक सांबारची पेस्ट। तर पेस्ट मी मिक्सरमध्ये नाही तर खलबत्त्यातच बनवून घेणार आहे की कारण थोडीशीच लागते। आता इथे मला कांद्यासोबत फोडणी द्यायची आहे, त्यामुळे थोडंसं मी आता खलबत्त्यामध्येच वाटून घेणार आहे की जेणेकरून आपण जेव्हा याच्यामध्ये टाकतो फोडणीमध्ये अगोदरच कांदा लसूण सांबार आणि अद्रकची जी पेस्ट टाकतो आपण, त्याने भाजीला एकदम वेगळीच चव येते। तर बघा आता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा। तर आता इथे टाकलेलं आहे मी हळद लसूण अद्रक सांबारची पेस्ट आणि मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे। तर इथे मला आता 1.5 किलो मटण आहे, त्याची मी फोडणी तयार करून घेतलेली आहे। आणि माझ्याकडे इथं होता काळा मसाला मी घरी बनवला आहे, तर तो थोडासा अर्धा चम्मच टाकून घेतला मी। आणि बघा स्वच्छ धुतलेला आहे, त्याच्यामुळे एकदम छान दिसत आहे मटण। की एखादं एकदम लालसर असते, एखादं थोडंसं व्हाईट असते, पण हे छान आहे म्हणजे कोवळं आहे, जास्त हे जरगट नाही आहे मटण। आणि कोवळंच मटण छान लागते, जरगटची टेस्ट व्यवस्थित लागत नाही। तर आता इथे बघा 1.5 किलो मटण मी या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तर मिस्टर म्हणत होते किती छोटा कुकर आहे, याच्यामध्ये शिजेल का? पण हो, खरंच शिजतेच, कारण मी फक्त 2 शिट्ट्यामध्येच हे मटण शिजवलेलं आहे। आणि हे नवीन टेक्नॉलॉजी अशी निघलेली आहे की आता जे स्टीलचे जे कुकर आहेत त्यामध्ये खूप लवकर शिजते कोणती पण भाजी असो। तर त्याच्यामुळे आपले जे जर्मनचे कुकर होते त्याच्यापेक्षा याच्यामध्ये फास्ट होते, कारण स्टील लवकर गरम होते, त्यामुळे याच्यामध्ये लवकर गरम म्हणजे कोणती पण डाळ वगैरे लवकर शिजते। तर आता इथे मी छान वाफवून घेतलं आहे मटण। तर बघा आता 1.5 किलो मटण मी याच कुकरमध्ये तुम्हाला शिजवून दाखवते। तर बघा किती छान असं त्याला कलरसुद्धा आलेला आहे। तर आता मी मटणमध्ये पाणी गरम करून टाकत असते। तर कोणत्याही भाजीमध्ये थंड पाणी टाकायचं नाही। आपण जसं डाळीला आधण वगैरे ठेवतो, आधण म्हणतो ना, तर ते आधण ठेवतो, तर ते गरम पाण्यामध्ये डाळ छान शिजते। तसंच थंड पाणी जर टाकलं तर डाळ आपली लवकर शिजत नाही, तसंच कोणत्या पण भाजीचं असते। तर आता इथं मी गरम पाणी ठेवलेलं आहे करायला, की जेणेकरून मी याच्यामध्ये टाकणार आहे ते की त्याने पटकन शिजते कोणती पण भाजी असो। तर बघा आता मी पाणी कमीच टाकणार आहे, कारण जास्त जर पाणी टाकलं तर शिट्टीमधून सगळं बाहेर पाणीच येईल, त्यामुळं आणि आपल्या मटणाची हीच चव चालली जाईल। त्यामुळं मग मी आता पाणी कमीच टाकून घेते। आणि तसंही या कुकरमध्ये पाणी खूप कमी लागते। तर आता याच्या फक्त 2 शिट्ट्या होऊ देणार आहे मी। तर 2 शिट्ट्यामध्ये छान असं मटण शिजून तयार होणार आहे। तर बघा दिसायला पण खूप सुंदर आहे हे कुकर, आणि मोठा पण खूप छान आहे याच्यापेक्षा। हा तर छोटा झाला, पण मोठा पण खूप सुंदर आहे। तर आता इथे मी ठेवलेला आहे तवा। तर मला कुकर झालेला आहे, आपलं मटण झालेलं आहे शिजून, 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता मी इथे खडा मसाला वाटण्यासाठी कांदा खोबरं छान भाजून घेते। तर बघा ग्रेव्हीसाठी मटणाच्या भाजीला ग्रेव्ही असले तरच छान वाटते। तर मी इथे कांदा खोबरं भाजून घेत आहे, आणि कांदा खोबरंसुद्धा छान भाजू दिलं तरच भाजीला चव छान लागते।
नाहीतर अशी गोड गोड भाजी लागते. म्हणजे कोणताही जे आपल्याला भाजी बनवायची तर ती त्या मसाल्यावरच अवलंबून असते, की आपण जेवढं चांगला मसाला बनवू तेवढी ती भाजी छान होते. तर बघा आता छान भाजलेलं आहे इथं. तर इथे मी घेतले थोडेसे फुटाणे, खाकस, धने आणि शहाजिरं. कारण माझ्याकडे ऑलरेडी काळा मसाला मी बनवलेलाच आहे. तर हा फक्त ग्रेव्हीसाठी मी एवढं हे साहित्य घेतलेलं आहे. तर आता मी इथे अद्रक, लसूण सांबार आणि हा खडा मसाला आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आणि बघा किती छान असं शिजलेलं आहे मटण, आणि ते पण 2च शिट्ट्यामध्ये. तर आता ही कढई मी घेतलेली आहे, ॲमेझॉनवरूनच घेतलेली आहे. ही पण खूप छान आहे कढई. तर मी जास्तीत जास्त भांडे ॲमेझॉनवरूनच घेते, आणि महाग भेटतात पण खूप छान येतात ॲमेझॉनवरून भांडे. तर बघा ही कढई पण खूप छान आहे. तर आता मला जास्त जणांची भाजी बनवायची होती, त्यामुळे मग मी आता ही मोठी कढई ठेवून घेतलेली आहे. तर आता लसूण अद्रक सांबारची पेस्ट टाकलेली आहे मी भाजीमध्ये, तेलामध्ये. तर या कढईमध्ये बिर्याणी तर खूपच छान होते. तर बघा आता काळा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे. लसूण अद्रक सांबारची पेस्ट आणि काळा मसाला छान भाजून घ्यायचा आहे, की जेणेकरून आपली भाजीसुद्धा छान लागेल. तर इथे 1.5 किलो मटण म्हटल्यानंतर मी 5-6 जणांचा स्वयंपाक बनवत आहे. तर 6 जणांची भाजी आहे ही, आणि सगळे मोठे मोठेच आहे खाणारे. तर बघा लसूण अद्रक सांबारची पेस्ट आणि खडा मसाला छान तेलात भाजून झाला आहे. आता मी घरी बनवलेला मसाला माझा तो टाकलेला आहे इथे 2 चम्मच, आणि लाल तिखट टाकलेला आहे 1 चम्मच. तर मिरची खूप तेज आहे त्याच्यामुळं 1 चम्मच टाकले मी लाल तिखट. आणि आता टाकणार आहे मी इथे याचा मसाला आहे, खानदेशी मटण मसाला आहे. तर खूप छान लागतो तो मटण मसाला. तर त्याने भाजी एकच नंबर होते. तर मी तो टाकलेला आहे, ते 2 चम्मच टाकलेला आहे तो. तर त्यांनी भाजी खरंच खूप एकच नंबर होते. तर आता मी इथे टाकून घेते, फ्राय करायसाठी पीस टाकून घेते, की जेवता वेळेस माणूस जे भाजीमध्ये पीस बनवतो तर ते जास्त आवडत नाही कोणाकोणाला. तर मग फ्राय केल्यानंतर पीस जास्त खाल्ले जातात आणि भाजीमध्ये जास्त आवडत नाहीत. तर माझ्या मिस्टरांना पण तसंच भाजीमध्ये पीस जास्त आवडत नाही, त्यामुळे मग मी आता इथे फ्राय बनवून देत आहे त्यांना. तर मी काही फ्राय करणार आहे आणि काही रस्सा बनवणार आहे भाजीमध्ये. तर आता इथे मी मीठ टाकून घेतले आणि छान बघा मटणसुद्धा व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय केलेलं आहे, की जेणेकरून भाजीसुद्धा छान लागली पाहिजे आणि फ्राय पण छान लागलं पाहिजे. तर मी इथे दोन्ही बनवणार आहे, कारण खूप सारा मटण आहे. 1.5 किलो म्हटल्यानंतर कमी नाही आहे. तर छान असं आपल्याला इथं याच्यामध्ये होऊ द्यायचं आहे. मसाल्यामध्ये ग्रेव्ही बघा किती छान झालेली आहे. आणि इथे रस्सासुद्धा मी बनवून घेतलेला आहे. तर बघा थोडी घाई होती, त्यामुळे मग मी थोडंसं फास्टमध्ये दाखवलं तुम्हाला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.